हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये मी फुल मेकअप कसा करायचा हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा बेसिकली मेकअपचा ट्युटोरियलचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला सुरू करूयात. तर पहिलं मी फेस वॉश करून येते, त्यानंतर आपण स्किन प्रेप करूयात, त्यानंतर मेकअप सुरू करूयात. तर मी फेस वॉश केलेला आहे आता. तर आज मी हा कुर्ता सेट वेअर करणार आहे. हा असा एक कुर्ता सेट आहे, तो असा दिसतोय. हा मला खूप आवडतो. ह्याचं मटेरियल पण खूप छान आहे. तुम्हाला तर व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नसेल. सो चला मेकअप स्टार्ट करूया. ज्यांना मेकअप करता येत नाही व्यवस्थित त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघ. मला सांगणार आहे पूर्ण डिटेलमध्ये की मेकअप कसा करायचा. हे जे काही प्रोडक्ट्स मी यूज करणार आहे ते सुद्धा सगळ्यात अफोर्डेबल आहेत. सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमची स्किन प्रेप करायला पाहिजे. तर त्यासाठी आधी तर मी फेस वॉश केला होता. फेस वॉश नंतर खरं तर जेव्हा फेस तुमचा जेव्हा जास्त ओला असतो तेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय करायला पाहिजे. म्हणजे तो व्यवस्थित जे मॉइश्चरायझर हे पूर्ण लॉक होतं व्यवस्थित फेसमध्ये. तुमच्याकडे जर हायड्रेटिंग सिरम असेल तेही तुम्ही यूज करू शकता. आणि कधीही जेव्हा आपण हे सगळे जे प्रोडक्ट्स लावतो म्हणजे मेकअपचे असू देत नाहीतर मग स्किन प्रेप करायचे असू देत, हे सगळे तुमच्या मानेला लावणं पण खूप गरजेचं आहे. कारण की आपण मानेवरती सुद्धा मेकअप करतो. सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट असतं कारण आपण आता डे मेकअप करतो आहे. सो डे मेकअप करतो आहे त्यामुळे ऑब्वियसली सनस्क्रीन तर लावायलाच पाहिजे. तर तुम्ही नाईटला जर मेकअप करत असाल तर तुम्ही सनस्क्रीन स्किप केलं तरी चालेल. तर आपण काय केलं, फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, त्यानंतर तुमचा ॲक्च्युअल मेकअप स्टार्ट होतो. हे झाली आपली स्किन प्रेप. तर आता माझ्या फेसवरती मला डार्क सर्कल्स आहेत, थोडेसे स्पॉट्स डार्क स्पॉट्स झालेले आहेत. इथे सुद्धा माझं थोडंसं पिगमेंटेशन आहे. सो हे डार्क स्पॉट्स वगैरे लपवण्यासाठी मी ऑरेंज टू रेड मध्ये या कलरमध्ये जाणारं एक कलर करेक्टर मी यूज करणार आहे. म्हणजे जे आहेत ते आपले डार्क सर्कल्स आहेत ते हाईड होतील. इज माय मेकअप पाऊच. मी काय ब्रशेस जास्त यूज करणार नाही आहे. सगळा जो मेकअप आहे तो मी हातानेच करणार आहे. तरी मला जेव्हा असं पटकन असं कुठे बाहेर जायचं असतं तर मी जास्त ब्रशेस वगैरे यूज करत नाही कारण की हाताने ते सगळं इझिली होऊन जातं. त्यामध्ये कट झाला होता तर मी कलर करेक्टर अप्लाय केलेलं आहे. जर जिथे तुमचं डार्क स्पॉट्स आहे, पिगमेंटेशन आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑरेंज कलरचा कलर करेक्टर अप्लाय करायचा आहे. त्याने काय होतात, पूर्ण जे डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन तुमचं पूर्ण हाईड होतात. सो मी इथे डोळ्यांना अप्लाय केलेलं आहे आणि मी आता ते स्प्रेड करते, व्यवस्थित अप्लाय करते. तर अप्लाय करताना नेहमी डॅब डॅब मोशनमध्ये अप्लाय करायचं. जेव्हा तुम्ही खालच्या डोळ्याला अप्लाय करता तेव्हा तुम्ही असं वरती बघून तुम्हाला ते ॲप्लिकेशन आहे ते पूर्ण इझी होऊन जातं. तर मी ते डोळ्यांना लावलं होतं आणि थोडंसं माऊथच्या इथे लावलं होतं कारण इथे सुद्धा माझं पिगमेंटेशन आहे. आणि इथे मला 2 डार्क स्पॉट्स आले होते तर त्याला मी असं लावलं होतं. कलर करेक्टर लावून झालेलं आहे तर त्याला पूर्ण लॉक करायची गरज असते. सो तर मी पावडर यूज करते, मिस क्लेअरची आहे. ते थोडीशी मी पावडर पफवरती घेऊन पावडर असं व्यवस्थित डॅब डॅब करणार आहे. म्हणजे आपण जे लावलेलं कलर करेक्टर आहे ते पूर्ण लॉक होऊन जातं आणि ते सुकून जातं पूर्ण. तर हा आपला एकदम लाईट मेकअप असणार आहे. जास्त आपण कन्सिलर वगैरे तर अजिबातच यूज करणार नाही आहे. असं मला आताच पूर्ण लाईटच मेकअप ठेवायचा आहे. तर मी इथे मी डायरेक्टली फाउंडेशन अप्लाय करते आहे. इथं मी यूज करते मेबेलिनचा फिट मी मॅट पोअरलेस फाउंडेशन. सो दिस इज फॉर नॉर्मल टू ऑइली स्किन. तर हे खूपच अफोर्डेबल रेंजमधलं सगळ्यात भारी फाउंडेशन आहे मेबेलिनचं. मला खूप आवडतं आणि मी ही ट्यूब पण संपत आली एवढं मी ते यूज केलं आहे. फाउंडेशन कधीही तुमच्या बॅक हँडला थोडंसं असं घ्यायचं आणि ते कधीही थोडंसं असं रब करायचं असं. म्हणजे चांगलं ते वॉर्म होतं, नाईसली अप्लाय होतं फेसवरती. आणि जर तुम्हाला अजूनच खूप लाईट ठेवायचं असेल तुमचा फेस, जास्त हेवी मेकअप करायचा नसेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तुमचं मॉइश्चरायझर ॲड करून सुद्धा तुम्ही ते लावू शकता. म्हणजे ती एक स्किन टिंट तयार होते.
तर नेहमी फाउंडेशन अप्लाय करताना काय करायचं, मी असा एक ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे. हा खूप जुना आहे त्याच्यामुळे ह्याची अशी अवस्था झालेली आहे. सो तरी पण हा चांगला यूज होतो. सो त्याला मी पूर्ण भिजवलं आधी आणि त्यानंतर त्याचं पूर्ण पाणी काढून टाकलं. आता जेव्हा तुम्ही स्क्वीज करता त्याला अजिबातच त्याचं पाणी खाली गळत नाही. तेवढं पाणी तुम्हाला पूर्ण काढून टाकायचं आहे असं. आणि हा ओला ब्युटी ब्लेंडर तुम्हाला यूज करायचा आहे. ह्यातलं पाणी पूर्ण गेलेलं आहे, पण तरीसुद्धा हा असा ओला आहे. ओके. तर जिथे आता फाउंडेशन लावलं त्याला पूर्ण ब्युटी ब्लेंडरने सेट करायचं, अप्लाय करायचं ब्युटी ब्लेंडरने. ओके. सो आता आपण जे काही कलर करेक्टर लावलं होतं त्याला फाउंडेशनने पूर्ण सेट केलेलं आहे. आता माझा फेस जो आहे तो बऱ्यापैकी इव्हन दिसतोय. तर आता राहिलेल्या ठिकाणी आपल्याला फाउंडेशन लावून घ्यायचं. सेम टू सेम आपण ती प्रोसिजर केली तशी फाउंडेशन बॅक हँडवरती घ्यायचं, असं घ्यायचं, त्याला थोडंसं वॉर्म करायचं आणि त्यानंतर आपल्या फेसला लावायचं. मला तरी फाउंडेशन पूर्ण लाईट ठेवायला आवडतं, त्याच्यामुळेच मी थोडंच मी अप्लाय करते. मी पूर्ण जास्त अप्लाय करत नाही आहे, कारण मला त्याची एवढी फारशी काही गरज वाटत नाही. सो असं मी अप्लाय करते व्यवस्थित डॉट डॉट सगळीकडे. आणि फाउंडेशन घेताना तुम्हाला तुमच्या शेडप्रमाणेच फाउंडेशन घ्यायचं. तर फेसवरती फाउंडेशन अप्लाय करून झालं आहे. तर आता नेकवरती अप्लाय करायचं आहे. नेकवरती मी थोडंसंच अप्लाय करते. तर व्हिडिओमध्ये कट झाला होता. तर फाउंडेशनच्या आधी मी हे प्रायमर यूज केलं होतं, लॅक्मीचं प्रायमर. थोडंसं घ्यायचं आणि पूर्ण थोड्याशा फेसवरती अप्लाय करायचं आहे. तुम्ही पूर्ण फेसवरती नाही केलं तरी चालेल, पण ह्या एरियामध्ये जे आपले जास्त ओपन पोर्स असतात त्या एरियामध्ये तुम्ही व्यवस्थित अप्लाय करायचं आहे. तर व्हिडिओमध्ये कट झाला होता, सो मी आता तुम्हाला सांगितलं की मी आधी प्रायमर यूज केलं होतं. तर पहिलं स्किन प्रेप झाल्यानंतर प्रायमर यूज करायचा, त्यानंतर आपला जो मेकअप आहे तो सुरू करायचा. तर फाउंडेशन आता लावून झाले, त्यानंतर आयशॅडो. तर इथे मी स्विस ब्युटीची अल्टिमेट आयशॅडो पॅलेट यूज करते. तर असं आहे. ह्याच्यामधले शेड खूप छान आहेत. तुम्हाला असं न्यूड मेकअप करायचा असेल तरीसुद्धा हे ब्राऊन जे शेड्स आहेत, आणि तुम्हाला जर असं पार्टीवेअर मेकअप करायचं असेल तरीसुद्धा इथे ग्लिटरचे शेड्स आहेत, पिंक आहेत, असे सगळे शेड्स आहेत. त्याच्यामुळे मला ही खूप आवडते आणि मी ह्याच्यामुळे असे बरेच मेकअपचे लुक तयार केलेले आहेत. सो त्याच्यामध्ये मी आता फर्स्ट हा शेड घेते. मला आता पूर्ण सिम्पलच ठेवायचा आहे मेकअप. सो तर ह्याच्यानंतर मी हा शेड घेते, थोडासा पिंक शेड, जो की मी इथे अप्लाय करते फक्त असं वरती, म्हणजे स्क्रीज लाईनच्या वरती मी थोडंसं पिंक शेड अप्लाय करते. एकदम नॉर्मल लाईट करते, जास्त डार्क नाही करायचा. त्यानंतर मी हा जो शेड आहे थोडासा असा ग्लिटर टाईप शेड आहे डार्क, तर मग हा तो मध्ये मी यूज करते. मी काय मेकअप आर्टिस्ट नाही. जसं मी मेकअप करते तसं मी तुम्हाला सांगते की अशा मेकअपच्या स्टेप्स असतात आणि त्या अशा करायच्या असतात. सो अजिबात जज करू नका की तुम्हाला जर मेकअप हा लुक आवडला नसेल तर. त्यानंतर सगळ्यात टफेस्ट पार्ट जो असेल मेकअपचा तो असतो आयलायनर. तर मी आधी काजळ पेन्सिल घेते, ही सुद्धा मेबेलिनची आहे. तर ते काजळ घेऊन मी आधी खालच्या लाईनला अप्लाय करत नाही आहे, थोडंसं असं वरती ते काजळ अप्लाय करायचं. सो माझ्याकडे हे 2 आयलायनर आहेत. एक मेबेलिनचं आहे आणि एक
लॅक्मीचे. तर ह्याच्यामध्ये मी लॅक्मीच जास्त यूज केलं. तर हे लायनर मी जास्त यूज नाही करत, हेच करते. मेबेलिनचे हे जे सगळे प्रोडक्ट्स आता मी यूज केले, जसं की ही काजळ पेन्सिल, हे लायनर, मेबेलिनचा मस्कारासुद्धा आहे आणि मेबेलिनचा हे मायसेलर वॉटरसुद्धा आहे. तर ह्या सगळ्या मेबेलिनच्या प्रोडक्ट्सचा मी रिव्ह्यू, एक हॉनेस्ट रिव्ह्यू माझा दिलेला आहे. तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. मी लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यामध्ये तुम्हाला एक शॉकिंग गोष्ट कळणार आहे मेबेलिनच्या मस्कारासोबतची. तो व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की हे मी लायनर का यूज करत नाही. तर मी आता लॅक्मीचं आयलायनर यूज करते. हे सुद्धा वॉटर रेझिस्टंट आहे. जेवढी तुमची जी आयलायनरची ही जी टीप असते ती बारीक असेल, तेवढं तुम्हाला आयलायनर छान अप्लाय करता येतं. आता मला इथे तर जमणार नाही आहे, सो मी मिररमध्ये जाऊन आयलायनर करते. सो आता मी आयलायनर अप्लाय केलेलं आहे. मिररमध्ये जाऊन आयलायनर अप्लाय केल्यानंतर मी काजळ लावते. हे मेबेलिनचं काजळ. सो काजळ लावून झालेलं आहे. तर आता आपण आयब्रोज करूयात. माझ्याकडे तो आयब्रोचा ब्रश खरं तर पाहिजे, कारण की माझ्याकडे तो आयब्रोचा ब्रश आहे तो कुठे हरवला आहे. सो मी आता मला नुसतं पेन्सिलच करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही आयब्रोचा ब्रश असं फिरवता ना, तेव्हा खूप छान आयब्रो पेन्सिल तुमची अप्लाय होते आणि आयब्रोज पण असे पूर्ण नॅचरल वाटतात. तर आता नेक्स्ट पार्ट मस्कारा. मस्काराच्या आधी मी असे लॅशेस माझे कर्ल्स करून घेते. मग त्याला एक लिफ्ट मिळतो, त्यामुळे मस्कारा जर आपण अप्लाय केला तर तो व्यवस्थित दिसतो, छान दिसतो. मी हा मेबेलिनचा कोलोसल मस्कारा यूज करते. त्यानंतर थोडंसं खालच्या आयलॅशेसला पण अप्लाय करायचं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे तर मेकअप फिक्सर. तुमचा मेकअप खूप टिकून राहण्यासाठी तुम्हाला मेकअप फिक्सर लावायलाच पाहिजे. तसं त्यानंतर ब्लश अप्लाय करते मी. त्यानंतर सगळ्यात शेवटचा पार्ट लिपस्टिक. लिपस्टिक नाही लावलं तर आपला लूक कंप्लीट होऊच शकत नाही. तर मी तर झुडिओची लिपस्टिक यूज करते. सो मी इथे लिपस्टिक अप्लाय केलेली आहे. माझे लिप्स खूप ड्राय आहेत, त्याआधी मला पूर्ण स्क्रबिंग, मॉइश्चरायझिंग करावं लागतं मेकअपच्या आधी. सो मी आता केलं नव्हतं, कारण की मला अचानकच ठरलं की मेकअप लूक तयार करूयात. सो त्याच्यामुळे ते आता पूर्ण ड्राय दिसतं आहे. सो पण इट्स ओके. त्यानंतर आपला लास्ट पार्ट राहिलेला आहे. त्यानंतर आपण काय करायचं, जी ट्रान्सल्युसंट पावडर आहे माझी मिस क्लिअरची, ती मी यूज करते इथे. ही अशी घ्यायची आणि तरी ट्रान्सल्युसंट पावडर तुम्ही फक्त टी झोनवरती आणि अंडर आईच्या खाली लावू शकता, नाहीतर पूर्ण फेसवरती लावू शकता. तुम्ही ही पावडर पफने सुद्धा लावू शकता, नाहीतर अशा ब्रशने सुद्धा तुम्ही लावू शकता. तर अशी घ्यायची पावडर, कधीही झाडायची अशी, आणि त्यानंतर हा ॲक्च्युली फाउंडेशनचा ब्रश आहे, पण तरीसुद्धा तुम्ही असं लावू शकता. अंडर आईच्या खाली सुद्धा व्यवस्थित हे लागते. सो अशा प्रकारे आपला मेकअप डन झालेला आहे. तर मी केस असे सोडणार आहे. मला ओपन हेअर्सच खूप छान वाटतात. तर आपला सगळा मेकअप पूर्ण तयार झालेला आहे. पण एक गोष्ट मिसिंग आहे, ती म्हणजे ऑब्वियसली टिकली. माझ्याकडे टिकली नाही आहे, तर मी हे लॅक्मेचं आयलायनरच यूज करणार आहे ॲज अ टिकली म्हणून. आत्ताच मेकअप झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं थोडासा फेस थोडासा ब्राईट, केकी असा वाटू शकतो. पण असं थोडा वेळ गेला, एक अर्धा तास गेला, त्यानंतर तुमचा मेकअप खूप छान दिसतो. सो डोंट वरी.
तर हा होता माझा मेकअप लूक. तर ह्याच्यामध्ये मी पूर्ण अफोर्डेबल प्रोडक्ट्स यूज केलेले आहेत. सगळे मला वाटते की 500च्या आत रेंजमधलेच असतील. तर तुम्ही सुद्धा हे प्रोडक्ट्स यूज करून असा सिंपल मेकअप लूक तयार करू शकता. त्या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिकडे जाऊन परचेस करू शकता. तर तुम्हाला मेकअप कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ मी कोणता करू हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.